दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटेंचं पार्थिव पुण्यात आणलं। जगदाळे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये, तर गणगोटेंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोल्हापूर। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात मुंबईतील 75 तर पुण्यातील 45 सर्व पर्यटक सुखरूप दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवाशांचं एअरलिफ्ट। पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्व पक्षीयांची बैठक होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत बैठक। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद, तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही, तर पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 1 आठवड्यात तर पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांकडून घोषणा, तर दहशतवाद्यांना मदत करणारे दोघे सैन्याच्या ताब्यात। पहलगाम हल्ल्यातील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोनींच्या पार्थिवाचं फडणवीसांकडून अंत्यदर्शन, तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। पर्यटक मुलाला पाठीवर घेऊन तरुण धावतानाचा व्हिडिओ समोर, पर्यटकांचा जीव वाचवल्याचा काश्मीरी तरुणाचा दावा। TV9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। पहलगाममध्ये लोकांचा धर्म पाहून हत्या, देशातील हिंदू मुस्लिमांच्या वाढत्या भेदभावामुळे हल्ला, रॉबर्ट वाड्रा यांचा आरोप। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा।